राज्यानंतर आता आपण वळणार आहोत राष्ट्रीय घडामोडींकडे। काँग्रेस पदाधिकारी हिमानी नरवालचा मारेकरी सापडलाय, तर भाजपचे खासदार निष्कांत दुबेंनी झारखंड लवकरच इस्लामिक राज्य होणार असल्याचा दावा केलाय। दरम्यान काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी क्रिकेटर रोहित शर्माच्या शरीरयष्टीवरती एक वादग्रस्त विधान केलंय। हरियाणामधील सांपला बस स्थानकावरती शनिवारी एक सूटकेस सापडलेली होती। ती सूटकेस उघडल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यात एका तरुणीचा मृतदेह होता। जसजसा तपास पुढे गेला त्यानंतर तो मृतदेह स्थानिक काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याचा असल्याचं निष्पन्न झालंय। तिचं नाव होतं हिमानी नरवाल। ही तीच तरुणी होती जी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान प्रकाश झोतात आलेली होती। दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केलेली आहे। सचिन असं या आरोपीचं नाव असून त्यानं पोलीस चौकशी दरम्यान काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। त्यानं केलेले दावे काय आहेत त्यावरती एक नजर टाकणार आहोत। तर अनेक धक्कादायक खुलासे झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। तर खुलाशांमध्ये काय म्हटलेलं आहे, हिमानी सोबत जवळपास 1 ते 1.5 वर्षांपासून ओळख आहे। आरोपीने केलेले हे दाव्यात हिमानी सोबत सोशल मीडियावरून ओळख झाल्याचा दावा तो करतोय। तर ओळखीनंतर हिमानीने आपल्याला तिच्या घरी बोलावलं। दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले। हिमानी मला ब्लॅकमेल करू लागली। त्यानंतर हिमानीला 3 लाखांहून अधिकची रक्कम दिली गेली होती। हिमानी पैशांसाठी आपल्यावरती सातत्यानं दबाव टाकत असल्याचाही दावा त्यानं केलेला आहे। तर 2 मार्चला हिमानीनं घरी बोलावून पैशांचा तगादा लावला होता। त्यानंतर रागाच्या भरात आपण गळा दाबून हिमानीची हत्या केली आणि हिमानीच्या हत्येनंतर बहादूरगडमधील आपलं दुकान गाठलं। त्यानंतर पुन्हा हिमानीच्या घरी आलो। हिमानीचा मृतदेह बॅगमध्ये भरून बस स्थानकापर्यंत नेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।